हॉटेल बाजूला राहू देत, आपण करूया ना घरातल्या घरात दबंग बिर्याणी. लेट्स गो. नमस्कार, स्वागतम. आता दबंग बिर्याणी यासाठी, कारण ती पनीर बिर्याणी आहे, ती पण दबंग होणार आहे. चला पटकन सुरुवात करूया. टोपामध्ये तेल घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर पनीरला सगळे मसाले लावून मॅरिनेट करून मग आपण छान फ्राय करून घेऊया. आता कोणकोणते मसाले आहेत ते स्क्रीनवर मी दिलेलेच आहे. त्याच्यानंतर सेम टोपामध्ये थोडंसं तेल ॲड करून कांदा घ्यायचा आहे. तो आपल्याला गार्निशिंगसाठी फ्राय करायचा आहे. थोडंसं तेल ॲड करूया, म्हणजे आपल्याला डार्क ब्राऊन करायचं आहे. तो कांदा काढून झाल्यानंतर तेलामध्ये मस्त जिरं घेतलेला आहे, कांदा उभा चिरून आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. छान मस्त गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करूया. 2 मिनिटं झाकण ठेवूया. कांदा छान आता सॉफ्ट झालाय. त्याच्यामध्ये ही पेस्ट महत्त्वाची आहे, कोथिंबीर आणि मिरची छानपैकी मिक्स करून घेऊयात, म्हणजे आपल्या बिर्याणीला लाईट ग्रीन कलर येतो आणि तो बघायला खूप मस्त वाटतो. सेकंड प्युरी इज दॅट की आपण टोमॅटो, अद्रक आणि लसूणची प्युरी ॲड केलेली आहे. ती सुद्धा मिक्स करून झाल्यानंतर चवीपुरतं मीठ ॲड करून झाकण ठेवून देऊयात. मस्त वाफ येते आणि सगळं अगदी छान शिजून जातं. आता वेळ आहे ती बिर्याणीला छान लावणाऱ्या मसाल्यांची. हळद मसाला, काश्मीरी लाल तिखट, बिर्याणी मसाला, धणे पावडर, इतके सगळे मसाले घेऊन छान असे मिक्स करून घेऊयात. बिर्याणी मसाला ॲड करताना कुठेही कमी पडायचं नाहीये, भरभरून टाकायचं आहे, कारण त्याचा फ्लेवर, त्याचा सुगंध आणि खाताना सुद्धा त्याची चव खूप भारी लागते. त्याच्यानंतर आमच्या घरी बनवलेला हा गरम मसाल्याची पावडर ॲड केलेली आहे, म्हणजे खडे मसाल्यांची. छान मस्त कलर आलेला आहे या सगळ्याला. बिर्याणीची चव वाढवण्यासाठी अजून एक गोष्ट हेल्प करते, ते म्हणजेच की फेटलेले दही. दही छान फेटून घ्यायचं आहे आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर थोडंसं ड्राय वाटलं, थोडंसं हलकं पाणी ॲड करून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आता उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये सगळे आपण फ्राय केलेली पनीर मी हाफमध्ये कट करून घेतलेले आहेत, ते सुद्धा याच्यामध्ये आपण ॲड ऑन करून घ्यायचे. आणि बाय द वे पनीरला रंग खूप सुंदर आलेला आहे, कारण काश्मीरी लाल मिर्च पावडर आपण त्याच्यामध्ये ॲड केली आहे म्हणून. सर्व सेट झाल्यानंतर कोथिंबीर ॲड करूया गार्निशिंगसाठी आणि त्याच्यानंतर वरून मस्तपैकी असा पांढरा शुभ्र राईस ॲड करूया. आता मी नॉर्मल राईस घेतला आहे, तुम्ही बासमती तांदूळ घेतले तरी चालतील. फ्राय केलेला कांदा, कोथिंबीर आणि त्यानंतर अजून एक माझी आवडीची गोष्ट म्हणजे साजूक तूप याच्यावरून मस्त सजवलं आहे. बिर्याणीला थोडासा दम देण्यासाठी पॅनवर टोप ठेवलेला आहे 5 मिनिटं. सुगंध तर खूपच दरवळत होता. चला आता बिर्याणी सर्व करायची वेळ. भाऊ बोलत होता की ताई ग्रेव्ही दिसते की नाही आतमध्ये. मी म्हटलं की हे घे बघ ग्रेव्ही दिसते की नाही ते. बाय द वे पनीर बिर्याणीचा मोठा व्हिडिओ यूट्यूब चॅनलवरती पोस्ट केलेला आहे. आता तुम्ही करून बघणार की नाही बिर्याणी, मला नक्की कमेंट करून सांगा. टेक केअर ऑल, बाय.